कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सागर कदम. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी. पेण पोलिसांची मोठी कारवाई. महाराजांच्या पुतळ्याचे साहित्य चोरी करणारे चोरटे 24 तासांच्या आत अटकेत. चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त. 2 सराईत गुन्हेगार गजाआड. अलिबाग निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल. महायुतीच्या उमेदवारांचे जोरदार शक्ती प्रदर्शन. मानसी दळवींचा उमेदवारी अर्ज दाखल. कल्याण डोंबिवलीतील राजकारण तापले. विनायक राऊतांचा सरकारवरती हल्लाबोल. उमेदवार पळवण्यावरून राऊत आक्रमक. घाणेरड्या राजकारणावरती विनायक राऊतांचा प्रहार. आणि शिवनेरीवर भव्य स्वच्छता मोहीम. शिवप्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम. दुर्ग संवर्धनासाठी शिवप्रेमी एकवटले. आता पाहूया सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील पेण पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत घरफोडीच्या 2 गुन्ह्यांचा छडा लावत धडाकेबाज कामगिरी केलेली आहे. पेण नगर परिषदेच्या इंडोर गेम हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी लागणारे 1,21,900 रुपये किमतीचे ब्रास धातू अज्ञात चोरट्यांनी खिडकीतून प्रवेश करून चोरलेले होते. शिल्पकार गणेश मयेकर यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज नसतानाही तांत्रिक तपास आणि गुप्त बातमींच्या मदतीने तरुण चव्हाण आणि राम गवडी या 2 सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून एकूण 1,38,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी घरफोडीचा दुसरा गुन्हा सुद्धा उघडकीस आणलेला आहे. पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलिसांनी ही यशस्वी कारवाई पूर्ण केली आहे. दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी पेण नगर परिषद याच्या पाठीमागे एका गोडाऊनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळा बनवण्याचं काम करण्याचं चालू आहे. त्या ठिकाणी त्याचे पुतळ्याचे ब्रासचे सर्व तिथे पार्ट्स ठेवलेले आहेत. त्यामध्ये ते पार्ट्स पितळाचे ब्रासच्या असे आहेत. त्या गोडाऊनमधून 15 तारखेला रात्रीच्या वेळेस कोणी अज्ञात आरोपींनी ते पार्ट्स चोरून नेलेत. ते जवळपास ते पार्टची किंमत 1,29,000 रुपयाची एवढी किंमत होती. ती गुन्ह्याच्या तपासामध्ये त्या ठिकाणी कुठली स्पेअर फुटेज वगैरे काही अवेलेबल नव्हते. त्यामुळे आम्ही परिसरातील फुटेज प्राप्त केले, परंतु त्यामध्ये आम्हाला काही यश आले नाही. म्हणून आम्ही सस्पेक्टेड पर्सन म्हणून आपल्या पेण शहरातील 2 आरोपींना ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी उडावडीची उत्तर दिली, परंतु कौशलपूर्वक चौकशीच्या आधारे आमच्या डिटेक्शन टीमने त्यांच्याकडून सदर गुन्हा उघडकीस आणल्याचं कबूल करून घेतलं. त्यांनी गुन्ह्याच्या चौकशीमध्ये सदरचा गुन्हा केल्याचं कबूल केलं. गुन्ह्याच्या तपासामध्ये त्यांनी जे पार्ट्स शिवाजी महाराजांचे जे पुतळ्याचे जे पार्ट्स चोरले होते, त्यांनी ते एका रोडे काश्मीरी ह्या गावाकडे एका गटारामध्ये त्याने गटाचे ते साईडला ठेवून दिलेले होते, झाकून ठेवलेले होते. ते आम्ही प्राप्त करण्यात त्यांनी हस्तगत करण्यामध्ये आम्हाला यश आलेले आणि ते सर्व पार्ट्स आम्ही पोलीस स्टेशनला रिकव्हर करण्यात आलेले. त्याच संदर्भात तपास चालू असताना दुसऱ्या दिवशी 16 तारखेला आणखी एक रेल्वे स्टेशनजवळ एक गुन्हा घडला. एका इस्माला 2-3 इस्मांनी धरून त्याला मारहाण करून त्याच्याकडून त्याचे 2200 रुपये व त्याचा मोबाईल फोन असा जवळपास 17,000 रुपयाचा माल चोरून नेला होता. त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला फुटेज वगैरे काही अवेलेबल नव्हते, परंतु गुप्त बातमीदाराकडून जी माहिती मिळाली होती त्याची शहानिशा करून अटक केलेल्या आरोपींकडे अधिक चांगल्या पद्धतीने कौशलपूर्वक चौकशी आमच्या डिटेक्शन टीमने केलेली आहे आणि त्याच्यामध्ये देखील आम्हाला यश आलं आणि त्यांच्याकडून त्याच आरोपींकडून आम्ही जसं त्या खरेदीचा मोबाईल आणि 2200 रुपये हस्त केलेले. म्हणजे आम्ही गुन्हा दाखल केल्यानंतर 24 तासाच्या आत दोन्ही गुन्ह्यांची उकल केली आणि दोन्ही गुन्ह्यातील गेलेला माल आम्ही जप्त करण्यात आलेला. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे वातावरण आता चांगलेच तापलेले आहे.
शिवसेना आणि भाजपच्या मुख्य उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपले उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात दाखल केले। यामध्ये आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी थळ गटातून तर सून आदिती अभिजित दळवी यांनी चेंढरे गटातून निवडणूक रिंगणात उडी घेतलेली आहे। भाजपच्या सौ चित्रा पाटील यांनी आंबेपूर गटातून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे। तसेच कावीर गटातून शिवसेनेचे अनंत गोंधळी आणि पंचायत समितीच्या कावीर गणातून संतोष निगडे यांनी आपले अर्ज सादर केलेले आहेत। या महत्त्वाच्या प्रसंगी शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी आणि दिलीप भोईर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उमेदवारी अर्जामुळे अलिबागमध्ये आता राजकीय चुरस वाढली असून आगामी निवडणुकीत कोणाचे पारडे जड ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। उमेदवारांनी यावेळी शक्ती प्रदर्शन करत विजयाचा निर्धार व्यक्त केला असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे। अलिबागच्या राजकीय आखाड्यात आता खऱ्या अर्थाने रंगत वाढणार आहे। तर फॉर्म भरायची प्रक्रिया 21 तारखेपर्यंत आहे। सगळेच पक्ष आपापल्या पद्धतीने इच्छुक उमेदवाराचे फॉर्म भरत आहेत। पण खऱ्या अर्थाने काल देखील आम्ही वरिष्ठ लेवलला सगळी चर्चा केली। मला असं वाटतं महायुतीच्या माध्यमातून आपण पुढे गेलं पाहिजे, कारण सरकारमध्ये केंद्र सरकारमध्ये महायुती म्हणून एकत्र आहोत आणि त्याच्यामुळे जी काय विकास कामं चालली त्याचा ॲडव्हान्टेज नक्की मिळेल। आशावादी आहे की प्रत्येक पक्षाने या सगळ्या गोष्टीचा विचार करून जर महायुती जर पाळला तर एक हाती सत्ता जिल्ह्यावर नक्की येईल। पण शिवसेना ताकद जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त निश्चित आहे। तर 3 आमदार आहेत, त्यापैकी एक मंत्री आहे आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना केलेलं काम आहे। नक्की खऱ्या अर्थाने लाडकी बहीणपासून जेवढ्या योजना आहेत त्या अनुषंगाने पुन्हा एकदा जसं लोकसभेला जसं विधानसभेला जसं जिल्हा परिषदेला आम्हाला आमच्या बाजूने ॲडव्हान्टेज नक्की मिळेल। जे उमेदवार आम्ही उभे करू 100% निवडून येतील। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सद्य राजकीय घडामोडींवरती ठाकरे गटाचे सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटावरती सडकून टीका केलेली आहे। कल्याण डोंबिवलीत सध्या अत्यंत खालच्या पातळीचे आणि घाणेरडे राजकारण सुरू असून भाजप आणि शिंदे गट एकमेकांचे उमेदवार पळवण्याचे काम उघडपणे करत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केलेला आहे। कल्याण डोंबिवलीला दुर्दैवाने दोन्ही बाजूच्या लोकांकडून एकमेकाचे उमेदवार पळवले जात आहेत, निवडून आलेले लोकप्रतिनिधी। भाजप शिंदे गटाचे नगरसेवक फोडतोय, शिंदे गट भाजपच्या मागे लागलेला आहे आणि काही प्रमाणात आमच्या सुद्धा निवडून आलेल्या नगरसेवकांना त्रास देण्याचं काम चालू आहे। त्यामुळे अशा पद्धतीने अत्यंत घाणेरडं राजकारण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुरू आहे। आम्ही आमच्या निवडून आलेल्या 11 नगरसेवकांची बैठक केलेली आहे आणि साहजिकच आहे, अत्यंत सामान्य कुटुंबातून निवडून आलेले हे आमचे नगरसेवक आहेत आणि त्यांच्यावर ह्या गिधाडांची टोळधाड कधी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। दडपशाही, दादागिरी, हुकुमशाही, पोलिसांचा पोलीस बळाचा दुरुपयोग अशा पद्धतीचे ह्या सगळ्या नगरसेवकांना घाबरून सोडलं जाते। त्यामुळे आमचे नगरसेवक सुद्धा कुठे हॉटेलमध्ये वगैरे राहिलेले नाहीत। आमच्याच शिवसेना कार्यालय असेल तर शिवसेना पदाधिकाऱ्यांचं घर असेल अशा ठिकाणी एकत्र येतात, भेटतात, मीटिंग करतात आणि ते स्वतंत्र आहेत। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला मुंबईचा महापौर नेमका कशासाठी हवा आहे हे आता स्पष्ट झालेले आहे, असा घणाघाती आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव विनायक राऊत यांनी केलाय। मुंबई हडप करण्याची प्रक्रिया आता खऱ्या अर्थाने सुरू झाली असून वांद्रे येथे उत्तर प्रदेश भवन उभारले जात आहे। तसेच गुजरात भवनासाठी संपूर्ण पालघर जिल्हाच देऊ केला असल्याचा खळबळजनक दावा राऊत यांनी केलाय। झाला आता मुंबईवर ताबा कशासाठी हवा होता भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला हे आता दिसून आलेलं आहे। पोर्ट ट्रस्टची जागा बिहारी भवनला द्यायची, त्याच्या बाजूची जागा उत्तर प्रदेश भवन तर बांद्राला झालंच आहे, त्याला सुद्धा ॲडिशनल FSI देऊन कमर्शियलायझेशन केलं गेलेलं आहे। त्यामुळे मुंबई ही खऱ्या अर्थाने आता हडप करायचा प्रयत्न जो चालू आहे त्याची सुरुवात झालेली आहे। गुजरात भवनसाठी सुद्धा पूर्णपणे पालघर जिल्हा देऊ केलेला आहे। त्यामुळे BKC मध्ये सुद्धा गुजरात भवन उभं राहिलं तर त्यामध्ये नाविन्य वाटणार नाही। त्यामुळे मुंबई जी काय मराठी माणसांची होती 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळवली होती ती बळकावू पाहण्याचा कुटील डाव आता भारतीय जनता पक्षाने सुरू केलेला आहे। पण कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे होऊ देणार नाही, त्यासाठी कडाडून विरोध करेल।
उरण येथील शिवप्रतिष्ठान आणि शिव मावळे करंजाडे यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले शिवनेरीवरती माझा किल्ला माझी जबाबदारी ही संकल्पना राबवत भव्य स्वच्छता मोहीम पार पडलेली आहे। या उपक्रमामध्ये शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष सत्यजित पाटील यांनी शिवभक्तांना किल्ल्यांकडे केवळ पर्यटन स्थळ म्हणून न पाहता गड किल्ल्यांचे पावित्र्य आणि स्वच्छता राखण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे। शिवप्रतिष्ठान आणि शिवमावळ्यांनी राबवलेल्या या सामाजिक मोहिमेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। इतर संस्थांनीही अशाच प्रकारे अभियान राबवल्यास गडकिल्ले सदैव स्वच्छ राहतील असा विश्वास सामाजिक संघटनांनी व्यक्त केलाय। या मोहिमेत सत्यजित पाटील, सुनील आंबावडे, अविनाश ठोसर, प्रशांत शेट्टी यांसह अनेक शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी हिरिहिरीने सहभाग घेतला। या मोहिमेमुळे शिवनेरी परिसर चकाकला असून दुर्ग संवर्धनाचा एक नवा आदर्श या निमित्ताने सर्वांसमोर उभा राहिला आहे। शिवप्रेमींच्या या कार्याला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद दिला असून ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरलेले आहे। रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाची रणधुमाळी आता शिगेला पोहोचलेली आहे। नगर परिषद निवडणुकीत मोठे यश मिळवल्यानंतर भाजप आता जिल्हा परिषदेवरती सत्ता मिळवण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे। रायगड जिल्हा परिषदेवरती भाजपचाच अध्यक्ष बसेल असा ठाम विश्वास भाजप नेते प्रकाश भाऊ देसाई यांनी पाली येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय। संघटनात्मक दृष्ट्या भाजप रायगडमध्ये आज घडीला क्रमांक 1 चा पक्ष ठरत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी आवर्जून केलाय। सुधागडमधून पेठच्या ॲडव्होकेट निलिमा धैर्यशील पाटील नशीब आजमावणार का या चर्चेवरही देसाई यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे। विरोधकांच्या प्रत्येक टीकेला चोख उत्तर देत त्यांनी पक्षाची आगामी रणनीती स्पष्ट केली। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपची जी घौडदौड सुरू आहे त्याचे प्रतिबिंब आगामी निवडणुकीत नक्कीच उमटेल। संपूर्ण जिल्ह्यामध्ये भाजपला पोषक वातावरण तयार झाले असून शिंदे गटाचे पदाधिकारी कमळ हाती घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। भाजप आपला झेंडा फडकवेल असा आत्मविश्वास देसाई यांनी व्यक्त केलाय। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नगरपालिका महानगरपालिकामध्ये न भूतो न भविष्यती असं दैदिप्यमान यश भारतीय जनता पार्टीने प्राप्त केलेलं आहे। म्हणजे लोकांना किंवा पत्रकारिते करणाऱ्या तुम्ही सर्व मंडळींना अपेक्षित नव्हतं असं सगळ्यांचे भुवया उंचवतील असं यश भारतीय जनता पार्टीला मिळालेलं आहे। आणि आम्हा मंडळींना याच्यामध्ये फार असं नवल वाटलं नाही, कारण भारतीय जनता पार्टीची घोडदौड आम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी जवळून पाहतोय आणि त्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी ह्या निवडणुकीमध्ये अतिशय जबाबदारीने मी हे विधान करतोय की भारतीय जनता पार्टी ह्या निवडणुकीमध्ये क्रमांक 1 चा पक्ष म्हणून जिल्हा परिषदेमध्ये उभा राहील। काय सांगाल, सुधागडमध्ये आपण सक्रिय आहात आणि सुधागडच्या राजकारणाची कमान देखील आपल्या हातामध्ये आहे। भारतीय जनता पार्टीचे उमेदवार घोषित झालेत का? पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, कोण नेमकं उमेदवार म्हणून सक्षम चेहरे आपण या ठिकाणी दिलेत, उच्च शिक्षित चेहरे दिलेत, कसं उमेदवारांचे काय या ठिकाणी आहे? आमच्या पक्षाचे कार्यकर्ते एवढ्या संख्येने मोठे आहेत आणि सगळे कार्य तत्पर आहेत, सक्रिय आहेत। अशा असल्यामुळे इच्छुकांची खूप मोठी अशी गर्दी आमच्याकडे झालेली आहे। आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय धैर्यशील दादा पाटील, आदरणीय धारप साहेब, आदरणीय आमदार रवींद्रजी पाटील साहेब, ही सर्व मंडळी अतिशय चाणाक्षपणे ह्या संपूर्ण याच्यामध्ये निवडणुकीमध्ये उमेदवारी जे इच्छुक आहेत त्यांचे रितसर अर्ज सगळे गेलेले आहेत वर जिल्हाध्यक्षांकडे आणि त्याच्यामध्ये योग्य ते सर्व प्रकारचे निकष लावून भारतीय जनता पार्टीच्या शिस्तीप्रमाणे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने उमेदवार घोषित केले जातील। संभाव्य उमेदवार बरेचसे आहेत, परंतु अधिकृतरित्या अजून घोषित केलेले गेलेले उमेदवार अजून कुठलेही सुधागड तालुक्यात झालेले नाही। सारसोली चषक 2026च्या 35व्या वर्षी आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये ओवी पॅकर्स संघाने थरारक विजय मिळवून जेतेपदावरती आपली मोहोर उमटवली आहे। अंतिम सामन्यात मरियाई तळेखार विरुद्ध ओवी पॅकर्स असा रंगतदार सामना रंगला। तळेखार संघाने प्रथम फलंदाजी करत 23 धावा केल्या। विजयासाठी असलेल्या 24 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत ओवी पॅकर्सच्या ओंकार देसाईने 2 चौकार आणि 1 षटकार ठोकला, संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिले। या विजयासह ओवी पॅकर्सला 1,31,000 रुपयांचे रोख बक्षीस आणि भव्य चषक देऊन सन्मानित करण्यात आले। स्पर्धेत मरियाई तळेखार संघाने द्वितीय, सोमनाथ सारसोलीने तृतीय आणि राजू बिट्टू चनेरा संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला।
जयेश भोसले आणि सहकाऱ्यांच्या अवघवत्या समालोचनाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले. अध्यक्ष दिनेश पवार, खजिनदार गिरीश जैन आणि सारसोली ग्रामस्थांच्या अथक परिश्रमामुळे ही स्पर्धा यशस्वी झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांचा गौरव करण्यात आला. तर स्पर्धा खेळायला आम्हाला खूप मजा आली आणि नक्कीच आम्हाला खूप आनंद होतो. आम्ही गेल्या वर्षी सेमीला हरलो होतो आणि नक्कीच सेमीला आम्ही हरलो होतो हा सामना आणि यावर्षी आम्ही जिंकून आम्हाला खूप आनंद होतोय. नक्कीच आम्ही निखिल भाऊसाठी आम्ही आज खूप आनंद वाटतोय. आणि त्यांची सासरवाडी आहे आणि त्यांच्या इथे त्यांना खूप प्राऊड फील होतंय. आम्ही त्यांना जिंकून दिलंय आणि खूप मजा आली सामन्यात. खरं ग्रामीण भाग खेळायला खूप मजा येते आम्हाला, कारण रोज ते आपला क्रिकेट मुंबईचं क्रिकेट खेळून आम्ही कंटाळलो असतो आणि बाहेर येऊन जर टूरला खूप मजा असते. आणि असं खेळायला जे गोल ग्राउंड असतं मुंबईत खूप कमी आहेत आणि गावी तुम्ही कुठेही याल ज्या ग्रामीण भागात तुम्हाला तिथे जास्त गोल ग्राउंडच खेळायला भेटेल आणि ती मजा वेगळी आहे. ही स्पर्धा ज्या पद्धतीने खेळवली जाते हा खरा म्हणजे सारसोली गावाचा एक सण असतो आणि दरवर्षी हा सण कधी येणार म्हणून प्रत्येक जण या आतुरतेने या स्पर्धेची वाट बघत असतो. या स्पर्धेचे अध्यक्ष दिनेश पवार यांचं नियोजन वर्षभर चालू असतं, कारण 365 दिवसानंतर येणारी जी का स्पर्धा असते या स्पर्धेसाठी ग्राउंड असू दे, बक्षीस असू दे, स्पॉन्सर असू दे, या शोधण्यापासूनचं काम आणि त्याचं नियोजन, उत्कृष्ट नियोजन करायचं काम म्हणून सांगितलं की ज्या पद्धतीने सोन्याची स्पर्धा आहे तसा यांचा अध्यक्ष देखील सोन्यासारखाच माणूस आहे आणि सोन्यासारखा माणूस या सारसोलीला सापडला त्यामुळे सोन्याची स्पर्धा कायम यशस्वी होत राहील. यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.